कर्क राशी 13 ते 19 एप्रिल 2026 साप्ताहिक राशी भविष्य। कर्क राशी, तुमचं मन खूप कोमळ आहे। तुम्ही लोकांसाठी खूप काही करता, पण एक गोष्ट आहे जी तुम्ही अनेकदा लपवता, तुमचं स्वतःचं दुःख, तुमच्या मनातील वेदना। कधी कधी असं वाटतं का मी सगळ्यांसाठी चांगलं करतो, पण माझ्यासोबतच असं का होतं? लोक तुमची कदर करत नाहीत, तुमचं मन समजून घेत नाहीत। पण आता 13 ते 19 एप्रिल दरम्यान तुमच्या आयुष्यात एक मोठा भावनिक बदल घडणार आहे। हा आठवडा तुमच्यासाठी साधा नाही, कारण आता ब्रह्मांड तुम्हाला तुमची खरी किंमत दाखवणार आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीपासून दूर करणार आहे ज्या तुमच्यासाठी योग्य नाहीत। तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतील, कोण तुमचं खरंच आहे आणि कोण तुम्हाला फक्त तुमचा उपयोग करत आहे। पण घाबरू नका, कारण हा बदल तुम्हाला तोडण्यासाठी नाही, हा बदल तुम्हाला मजबूत करण्यासाठी आहे। कर्क राशीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुमचं प्रेम आणि तुमची निष्ठा, आणि आता त्या प्रेमाची आणि निष्ठेची योग्य जागा मिळणार आहे। या आठवड्यात काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ शकतात किंवा काही नवीन लोक देऊ शकतात, पण प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते, तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी आणि तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी। तुम्हाला आतून एक आवाज येईल, आता मला स्वतःसाठी जगायचं आहे, आणि हाच आहे तुमच्या नवीन आयुष्याचा प्रारंभ। कर्क राशी वाल्यानो, हा आठवडा बाहेरून साधा वाटेल, पण आतून खूप काही बदल घडवत असेल। कधी कधी जीवनात असे क्षण येतात जेव्हा सगळं शांत दिसतं, पण आतून काहीतरी नवीन घडत असतं, आणि हाच तो काळ आहे। 13 ते 19 एप्रिल दरम्यान तुमच्या आयुष्यात एक असा बदल सुरू होतोय जो हळूहळू तुमचं भविष्य उजळवणार आहे। तुम्हाला लगेच जाणवणार नाही, पण काही दिवसांनी तुम्ही स्वतः म्हणाल, हे सगळं माझ्या भल्यासाठीच होतं। या आठवड्यात तुमच्या कामात एक स्थिरता आणि स्पष्टता येईल। आधी जिथे गोंधळ होता तिथे आता मार्ग दिसेल। अडकलेली कामं हळूहळू पूर्ण होतील। एक खास गोष्ट, एखादी छोटी संधी जी सुरुवातीला साधी वाटेल, ती पुढे जाऊन मोठा फायदा देऊ शकेल। म्हणून कोणतीही संधी दुर्लक्षित करू नका। पैशांच्या बाबतीत उत्पन्न स्थिर राहील आणि एखादा अनपेक्षित लाभ मिळण्याचे संकेत आहेत। हा आठवडा सांगतोय, शांतपणे केलेली मेहनत मोठं फळ देणार आहे। या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये एक वेगळा अनुभव येऊ शकतो। एखादी व्यक्ती जिला तुम्ही साधी समजत होतात, तीच तुमच्यासाठी खास ठरू शकते, किंवा एखाद्या नात्याबद्दल तुमचा विचार बदलू शकतो। तुम्हाला जाणवेल खरं कोण आहे आणि फक्त नावापुरता कोण आहे। जर तुम्ही नात्यात असाल तर एकमेकांबद्दलची समज वाढेल आणि नातं अधिक मजबूत होईल। जर तुम्ही एकटे असाल तर एखादी नवीन सकारात्मक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते। या आठवड्यात तुम्ही थोडं शांत राहाल, पण ही शांतता कमकुवतपणाची नाही, ही आहे तुमच्या आतून वाटणाऱ्या शक्तीची। तुम्ही जास्त विचार कराल, पण यावेळी ते विचार तुम्हाला योग्य दिशा देतील। तुम्हाला आतून जाणवेल, मी आता बदलतोय आणि हा बदल योग्य आहे। या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे। चंद्र, तुमचा स्वामी ग्रह, तुमच्या भावनांना संतुलित करेल। शुक्र तुमच्या आयुष्यात आनंद आणि गोडवा वाढवेल, तर बुध तुमच्या विचारांना स्पष्टता देईल। त्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल। या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही घडतंय ते जसं दिसतंय तसं पूर्ण नाही। एखादी गोष्ट वाईट वाटेल, पण तीच पुढे जाऊन चांगली ठरेल। एखादी व्यक्ती दूर जाईल, पण त्याच जागी योग्य व्यक्ती येईल। म्हणजेच ब्रह्मांड तुम्हाला हळूहळू योग्य मार्गावर नेत आहे। हा आठवडा तुमच्यासाठी शांत बदल, लपलेली संधी आणि भावनिक स्पष्टता घेऊन येतोय। तुम्हाला लगेच सगळं कळणार नाही, पण पुढे जाऊन सगळं स्पष्ट होईल। कर्क राशीवाल्यांनो, घाई करू नका, प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवा। जे घडतंय ते तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठीच घडतंय। तुमच्या आयुष्यात एक सुंदर बदल सुरू झाला आहे, आणि हा बदल तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी घेऊन जाईल। कर्क राशी, एक अदृश्य शक्ती तुमच्यासाठी आता काम करते। कर्क राशीवाल्यांनो, कधी तुम्हाला असं जाणवतंय का, काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, पण तरीही त्या तुम्हाला एका वेगळ्याच दिशेने नेतात? ही योगायोग नाही, ही आहे तुमच्या ब्रह्मांडाची गुप्त योजना, जी तुमच्यासाठी आधीच तयार झाली आहे। या आठवड्यात 13 ते 19 एप्रिल दरम्यान तुमचं मन, तुमचे विचार आणि तुमच्या भावना या सगळ्यांवर एक अदृश्य ऊर्जा काम करत आहे। तुम्ही जे विचार करता, तुम्ही जे अनुभवता, तेच तुमच्या आयुष्यात हळूहळू वास्तव बनतंय। हा आहे आकर्षणाचा नियम, आणि आता हा नियम तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतोय। कधी कधी तुम्हाला वाटेल, मी इतका प्रयत्न करतोय तरीही गोष्टी अडकतात का? पण सत्य वेगळं आहे, काही गोष्टी अडकत नाहीत, त्या तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवत असतात। या आठवड्यात एक गोष्ट उशिरा होईल,
एखादी योजना बदलू शकते, पण त्यामागे एक मोठं कारण असेल. ब्रह्मांड तुम्हाला जिथे पोहोचवू इच्छितं तिथे नेण्यासाठी. जे तुम्हाला मिळालं नाही ते तुमच्यासाठी नव्हतंच, आणि जे तुमच्यासाठी आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडे येणारच आहे. या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा प्रत्येक विचार एक संदेश आहे जो तुम्ही ब्रह्मांडाला पाठवत आहात. जर तुम्ही सतत चिंता करत राहिलात तर तशाच परिस्थिती तुमच्याकडे येतील. पण जर तुम्ही विश्वास ठेवलात माझ्यासाठी चांगलं घडत आहे, तर ब्रह्मांड त्याच गोष्टी तुमच्याकडे आणेल. या आठवड्यात तुमचं मन जरा जास्त संवेदनशील असेल, पण त्याच वेळी ते खूप शक्तिशाली असेल. तुम्ही जसं विचाराल तसंच घडण्याची शक्यता वाढेल. या आठवड्यात एखादी गोष्ट अचानक बदलू शकते. एखादी व्यक्ती तुमच्याशी वेगळं वागू शकते. एखादी अपेक्षा तुटू शकते. पहिल्यांदा तुम्हाला वाईट वाटेल, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल हेच तुमच्यासाठी योग्य होतं, कारण त्या बदलामुळे तुमच्यासमोर एक नवीन चांगला मार्ग उघडेल. म्हणजेच जे तुटतंय ते तुमचं नुकसान नाही, जे तुमचं रक्षण आहे ते तुमचं रक्षण आहे. या आठवड्यात थोडा वेळ स्वतःसाठी खडा. शांत बसा, तुमच्या मनाशी बोला. तुम्हाला उत्तर बाहेर नाही, ती तुमच्या आतच सापडतील. तुमचं मन तुम्हाला योग्य दिशा दाखवतंय, फक्त त्यावर विश्वास ठेवायचा आहे. हा आठवडा फक्त घटना नाही, हा एक अनुभव आहे. एक अशी प्रक्रिया जी तुम्हाला आतून बदलते आणि तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गावर नेत आहे. कर्क राशीवाल्यांनो, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत एक अदृश्य शक्ती आहे जी प्रत्येक क्षणी तुमच्यासाठी काम करते. जे काही घडतंय ते तुमच्या विरोधात नाही, ते तुमच्यासाठी आहे. डोळे बंद करा आणि म्हणा, मी ब्रह्मांडावर विश्वास ठेवतो. माझ्यासाठी सर्वोत्तम घडत आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सुंदर बदल दिसायला सुरुवात होईल. आता तुमच्या कर्माचा हिशोब होईल. जे पेरलं तेच उगवणार, पण योग्य वेळी. कर्क राशीवाल्यांनो, या आठवड्यात एक खोल गोष्ट समजेल. तुम्ही आयुष्यात जे काही केलंय, चांगलं किंवा वाईट, त्याचा परिणाम आता हळूहळू दिसायला लागेल. पण इथे एक गुपित आहे. कर्म कधीच लगेच फळ देत नाही, ते योग्य वेळी येईपर्यंत थांबतं. आणि या आठवड्यात काही लोक तुमच्यासाठी चांगलं वागतील. काही जुन्या गोष्टींचं समाधान मिळेल, कारण तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आता तुमच्याकडे येत आहे. तुम्हाला कधी जाणवलंय का, काही ठिकाणी गेल्यावर मन शांत होतं आणि काही ठिकाणी गेल्यावर अस्वस्थ वाटतं, कारण तिथली ऊर्जा वेगळी असते. या आठवड्यात तुम्हाला काही लोकांपासून थोडं अंतर ठेवावंसं वाटेल आणि काही लोकांजवळ राहावंसं वाटेल. हे सगळं तुमच्या मनाचं नाही, ही आहे ऊर्जा जी तुम्हाला योग्य दिशेला नेत आहे. त्यामुळे जिथे मनाला शांतता मिळेल तिथेच राहा. स्वतःची किंमत. आता स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ. कर्क राशीवाल्यांनो, तुमचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. तुम्ही इतरांसाठी खूप काही करता, पण स्वतःसाठी उभं राहत नाही. पण आता हा आठवडा तुम्हाला तुमची किंमत ओळखायला लावणार आहे. तुम्ही काही ठिकाणी नाही म्हणाल, काही लोकांना स्पष्ट उत्तर द्याल आणि सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल, पण हाच तो बदल आहे जो तुमचं आयुष्य सुधारेल. या आठवड्यात तुमचा अंतर्ज्ञान खूप मजबूत असेल. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या निर्णयाबद्दल तुम्हाला आतून काहीतरी जाणवेल आणि तेच खरं असेल. त्यामुळे दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा. या आठवड्यात तुम्हाला एक वेगळी जाणीव होईल. आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही, तो छोट्या छोट्या क्षणांमध्ये आहे. एखादी शांत संध्याकाळ, एखादं मनापासून झालेलं संभाषण किंवा स्वतःसोबत घालवलेला वेळ, हे सगळं तुम्हाला आतून आनंद देईल आणि तुम्हाला कळेल, मी आधीच खूप काही मिळवलंय. हा आठवडा फक्त भविष्य सांगत नाही, हा तुम्हाला स्वतःशी जोडतो. कर्म, ऊर्जा, अंतर्ज्ञान आणि स्वतःची किंमत, या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करत आहेत. कर्क राशीवाल्यांनो, तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात त्या तुमच्याकडे येत आहेत. फक्त थोडा वेळ आणि थोडा विश्वास लागेल, कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करतंय, शांतपणे पण अचूकपणे.